सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज 21 एप्रिल 2024 आहे। रात्री 1 वाजता NTA कडून UGC नेट परीक्षा जून 2024 ची नोटिफिकेशन आलेले आहे। जून 16 तारखेला परीक्षा होणार आहे। नेट परीक्षा जून महिन्यात 16 तारखेला परीक्षा होणार आहे। आता ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे। आतापर्यंत नेट परीक्षा ही ऑनलाइन होती। 15 दिवसापर्यंत हे रेग्युलर दर दिवशी 2-2 विषयांचा परीक्षा होत होता। आता नाही, हे ऑफलाइन परीक्षा आहे। ओके, पुन्हा UGC ने हा एक नवीन बदल त्यांनी केलेला आहे। याचा जो फॉर्म आहे, ओके, आजपासून ॲप्लिकेशन तुम्ही करू शकताय। तुम्हाला 20 दिवसांचा वेळ त्यांनी दिलेला आहे। 20 एप्रिल ते 10 मे 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। कृपया लवकरात लवकर फॉर्म भरा। फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट आहे UGC नेट NTA। त्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरा। ओके, ह्यावेळी OMR पद्धतीने, म्हणजे पेन आणि पेन्सिल, पेन आणि पेपर, जसं परवा आपण 7 एप्रिलला महाराष्ट्राची पेपर दिलो तशा पद्धतीने हे ऑफलाइन पेपर होणार आहे। कारण ऑफलाइन होण्याचे कारण म्हणजे 10 लाख विद्यार्थी हे पेपर देत असतात। संख्या जास्त झाल्यामुळे त्यांनी, काय कारण मला पण माहिती नाही, परंतु 10 लाख तरी विद्यार्थी परीक्षा देतात। आणि ह्या वर्षी ह्या परीक्षेमध्ये अजून एक त्यांनी बदल केलेला आहे की ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थीसुद्धा हे पेपर देऊ शकतात। ग्रॅज्युएट म्हणजे 4 वर्षांचा ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी, 4 वर्षांचा कोर्स केलेले विद्यार्थी नेट परीक्षा देऊ शकतात ह्याच्यामध्ये। म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट न झालं तरी तुम्ही हे पेपर देऊ शकताय। ओके, आता 2 तरी पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 तरी हा सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन असतो। पेपर 2 हा तुमचा विषयांचा पेपर असतो। पेपर 1 मध्ये 100 गुण आणि पेपर 2 ला 200 गुण, एकूण 300 गुणांचा हा पेपर असतो। इथं काय नेगेटिव्ह सिस्टीम नाही या परीक्षेत। ओके, हे जे परीक्षा आहे हे लक्षात द्या। ह्या पेपरचा जाहिरात आज रात्री आलेलं आहे 1 वाजता। OMR सीट पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने पेपर घेणार। एक्झामची डेट आहे 16 जूनला। ओके, इथं तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि एवढा दिवस तुम्हाला वेळ दिलेला आहे। आता महत्त्वाचा विषय म्हणजे UGC नेट परीक्षांचा निकाल आल्यानंतर त्या निकाल पत्रकावर 3 क्रायटेरियाप्रमाणे रिझल्ट डिक्लेअर करतात। एक म्हणजे जे हायेस्ट मार्क घेतलेले विद्यार्थी आहे त्यांना GRF देतात आणि ते विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसरसाठी एलिजिबिलिटी आहे आणि त्यांना PhD करण्यासाठी अनुकूल आहे त्यांना। बघा, हायेस्ट मार्क घेणारा विद्यार्थी GRF मिळवतो आणि PhD ॲडमिशन करून घेतो आणि असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी तो पात्र आहे। आणि दुसऱ्या क्रायटेरियामधला जो नेटचा रिझल्ट येतो, दुसऱ्या क्रायटेरियामध्ये काय आहे तर तो विद्यार्थी केवळ असिस्टंट प्रोफेसरसाठी एलिजिबल आहे आणि PhD करण्यासाठी तो एलिजिबल असतो, अर्हता प्राप्त करतो। आणि तिसऱ्या क्रायटेरियामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे, कमी गुण आहे, जे पास झाले नाही नेट एक्झाममध्ये, अशा विद्यार्थ्यांना PhD करण्यासाठी, म्हणजे PhD इज एलिजिबल फॉर PhD ॲडमिशन, PhD ॲडमिशन घेण्यासाठी तो पात्र म्हणून डिक्लेअर करतात। म्हणजे 300 गुणापैकी एक अंदाजाने असं मला एक अंदाज असं म्हणतो की 180च्या पुढं जर मार्क मिळाला तर ते GRF मध्ये येतील विद्यार्थी, आणि 150च्या पुढं मार्क जर मिळालं तर तो नेट पास म्हणून ते डिक्लेअर करतील। एक अंदाज असतो। आणि 100 पर्यंत मार्क घेतलेले विद्यार्थी PhD साठी एलिजिबल असेल, असे 3 क्रायटेरियामध्ये ते डिक्लेअर करणार आहे। ओके, अतिशय महत्त्वाचा पेपर असतो। हे नॅशनल लेवलचा पेपर आहे। हे पेपर खरंच सोपे असतात। आपण फक्त म्हणतो की पेपर हार्ड आहे। जेव्हा उत्तर भारतीय विद्यार्थी नेट एक्झाममध्ये दरवेळी जास्तीत जास्त प्रमाणात परीक्षा पास होतात, तर आपण मराठी विद्यार्थी का होत नाही, तर अडचण असा आहे की नेटचा क्वेश्चन पेपर इंग्लिश मीडियममध्ये असतो आणि हिंदी मीडियममध्ये, आणि नेट क्वेश्चन पेपर हार्ड असतात, डिफिकल्ट असतात, आणि
ते आपल्याला समजत नाही असा एक न्यूनगंड आपल्या मनात असतो, किंवा काही लोकांनी नेगेटिव्ह मार्गदर्शन केल्यामुळं आपण हे पेपर दिले नाही किंवा देत नाही. कृपया असं म्हणू नका. नेटचा क्वेश्चन पेपर खरंच सोपे असतात. सिलेबस आधारित ते प्रश्नपत्रिका काढत असतात. प्रश्न जरी मोठा असला तरी कन्सेप्ट बेस्ड असतो आणि अर्थपूर्ण प्रश्न असतात. सिलेबस बाहेरनं ते प्रश्न टाकत नाही. आणि हे बघा, आता ऑलरेडी तुम्ही 4 महिन्यापासून महाराष्ट्राची सेट तुम्ही तयारी केलेलंच आहात. ओके. आणि खूप विद्यार्थी मला प्रश्न विचार, सर महाराष्ट्राची एक्झाम पुढे जाईल का, असं आपल्याला वाटलं होतं पुढं जाईल म्हणून. आता असं समजा की आता हे पुढं गेलेलं आहे, म्हणजे जूनमध्ये नेट एक्झाम होईल. 4 महिने तुम्ही अभ्यास करत राहिलेत. ओके. आता अजून 2 महिने तुम्ही कंटिन्यू अभ्यास केला तर नेटचाही रिझल्ट मिळून जातो ना. जर सेट एक्झाममध्ये तुम्हाला रिझल्ट मिळत नाही असं जर वाटत असेल तर आता तरी थोडं तुम्ही जागृत व्हा. आता तरी थोडं सिरियसनेस वाढवा आणि सिलेबसप्रमाणे आपल्याला अभ्यास करून ही जूनमध्ये होणारी नेट एक्झाम एकदा परीक्षा पास व्हा. परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला अनेक संधी उपलब्ध होतात, हे मला माहिती आहे. काल नांदेडवरनं एक विद्यार्थी जो पेटसाठी पात्र झालात आणि महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये खूप आउटस्टँडिंग मार्क घेतलेले त्यांनी, 180 मार्क त्यांना मिळाले. शिवहर म्हणून विद्यार्थी आहे आणि अक्षरशः फोन करून तो रडत होता आनंदाने, सर मी ह्यावेळी 100% सेट पास होतो सर, आणि माझं PhDचं ॲडमिशन झालेलं आहे सर नांदेड विद्यापीठात. आमचे आईवडील तुम्हाला नेहमीच आठवण करत आहे, तुमच्यामुळे आम्हाला खूप चांगलं झालं. असं अर्धा तास तो बोलल्यामुळं मला पण खूप चांगलं वाटलं. आणि असे कितीतरी विद्यार्थ्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे. हे बघा, मी हुशार नाही, मी मान्य करतो, परंतु थोडं हार्डवर्क करून हे जे काय मी थोडं काय प्रमाणात जे काही यश मिळवलं, तो यश तुम्हाला प्रेरणा मिळावं, माझा अनुभव तुम्हाला मदत व्हावा, माझा शब्द थोडा तुम्हाला आत्मविश्वास निर्माण केलं तर तुम्हालाही यश मिळतो अशी एक अपेक्षा ठेवून हे मी व्हिडिओ करीत आहे. दुसरं काहीच नाही. काही नेगेटिव्ह माइंडेड विद्यार्थी ना, म्हणजे काही विद्यार्थी म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याच्या पाठीमागे कोण तर असेल, मला लई शत्रू आहे, तुम्हाला खरं सांगतो. खूप मला त्रास देत, तरीसुद्धा मी ते अवॉइड करतो. असू द्या काही, कारण आपण सकारात्मककडे बघायला पाहिजे. 80 ते 90% विद्यार्थी माझ्यावर प्रेम करतात, मला मदत करतात, मला प्रोत्साहन करतात. मग अशा चांगल्या विद्यार्थ्यासाठी आपण काम करत राहू. जे वाईट बोलतात, जे मेसेज करून लई हे फेसबुकवर लई बोलल्यामुळे आम्ही ते फेसबुक आता बंदच केलं. आता व्हॉट्सअपवर सुद्धा बोलायला लागले. तसं नसतं ना, चांगलं पण आहे लोक, मी नाही असं म्हणत नाही. म्हणजे वाईट केल्यामुळे काय होतं, आम्ही पण थोडं डिप्रेशनमध्ये जातो. म्हणजे आम्हाला तेवढं प्रोत्साहन मिळत नाही बोलत असताना. ते माइंड काय करतात, नेगेटिव्हला लगेच अट्रॅक्ट करतात. हो, हा एक अडचण आहे. असो, खूप चांगलं मेसेज केलेले माझे भाऊ बहीण माझे महाराष्ट्रात आहेत, माझे सर्व मराठी विद्यार्थी, तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त नेट एक्झाममध्ये परीक्षा पास व्हायला पाहिजे, ह्या उद्देशाने मी हे व्हिडिओ करीत आहेत. आणि काल मी जेव्हा इंग्रजी मीडियममध्ये व्हिडिओ तयार केलो त्यावेळी मॅक्झिमम विद्यार्थी मला मेसेज पाठवले की सर फक्त तुम्ही इंग्लिशमध्ये केलं तर कसं, आम्हाला समजत नाही, थोडं इंग्रजीबरोबर तुम्ही मराठीत सांगा, कृपया झालं तर मराठीमध्ये सांगत जावा. मला त्या मेसेजमधून असं मिळालं की हो, इंग्लिश मीडियममध्ये यूट्यूबमध्ये मार्गदर्शन करणारे गुरुजन भरपूर जण आहेत. इंग्लिशमध्ये ते मार्गदर्शन करतात, हिंदीमध्ये सुद्धा मार्गदर्शन करीत असतात. त्यांचं लेवल हाय लेवल आहे, खूप इंटेलिजंट आहेत. पण सर आम्हाला ना थोडं इंग्लिश अवेलेबल असतो, परंतु तुम्ही इंग्लिश आम्हाला समजत नाही म्हणून मराठीमध्ये सांगा. आणि कन्नड पण विद्यार्थी असंच बोलले, काही सर आम्हाला पण कन्नडमध्ये सांगा ना, इंग्लिशमध्ये तेवढं नको. मला ना थोडं टाईम ॲडजस्ट होईना झालेत. एकदा इंग्लिश करून पुन्हा मराठी करून पुन्हा कन्नडा करणं थोडं अवघड वाटतो. बघूया, आधी मी इंग्लिश मीडियममध्ये अजून 2-3 व्हिडिओ तयार करतो. तुम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खरंच समजत असेल तर इंग्लिशमध्येच आपण कंटिन्यू करू. सर खरंच आम्हाला खूप अडचण येतो, तुम्ही मराठीमध्ये पण एक्सप्लेन करा, असं जर तुम्ही मनापासून, आणि आधी इंग्लिश समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजलं तर ठीक, खरंच अडचण आलं तर मला मेसेज करा, मी त्या मेसेजवरून एक अंदाज घेतो, मग इंग्लिश आणि मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. कारण वेळ खूप कमी आहे, कमी वेळेत आपल्याला ही परीक्षा पास व्हायचं आहे. थोडं डेडिकेट करा, थोडं व्यवस्थित अभ्यास करा आणि नेट परीक्षा पास व्हा. आता हे 3 संधी पास नेट परीक्षा निकाल हा 3 क्रायटेरियामध्ये डिक्लेअर करणार आहे. त्यामुळं आता PhD ॲडमिशन घेणं खूप कठीण आहे. बघा, नेटमार्फतच तुमचं PhDचं ॲडमिशन होणार आहे. ओके. आता काल सोलापूर विद्यापीठाचा
आणि मुंबई विद्यापीठाचा PhDचा एंट्रन्सची जाहिरात आलेली आहे, परंतु ते पेपर घेतात का नाही घेतात काय ते अजून मला पण थोडं टेन्शन आहे कसं होईल म्हणून. असो, आता येणारं जूनचा नेट एक्झाम व्यवस्थित तयार करा. आणि आहे जे 55 दिवस आपल्या हातात, 55 दिवस हे बघा कसं आहे, सेटमध्ये रिझल्ट नाही लागला म्हणून रडत बसू नका किंवा आत्मविश्वास खचून घेऊ नका किंवा डिप्रेशनमध्ये जाऊ नका. झालं आता तरी तुम्ही सुधारा, आता तरी तुम्ही अभ्यास करा, आता तरी तुम्ही तुमच्या कामावर थोडं प्रेम करा, म्हणजे ह्या अभ्यासावर प्रेम करा, जास्तीत जास्त वेळ ह्याच्यात द्या. आणि जेवढा वेळ तुम्ही देताय ना तेवढं तुम्हाला आउटपुट मिळतो बघा. कारण आता सुट्टीचा दिवस आहे, सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या सुट्टी असतो किंवा जे जण सर्व्हिसला आहेत त्यांना पण सुट्टी मिळतात. ह्या रजेचा वापर परिपूर्ण फायदा घ्या. 2 महिनं सगळं कार्यक्रम थोडं बंद करा किंवा घरच्या लोकांना कार्यक्रमाला जायला अटेंड करायला सांगा, तुम्ही कुठंही न जाता. कारण एक दिवसात काय फरक पडणार आहे का असं म्हणू नका. एक दिवस तुम्ही अभ्यास गॅप घेतला ना मग 5 दिवसांचा अभ्यास कमी झाल्यासारखा वाटतो. हो, म्हणून एक दिवस 2 दिवसात काय फरक पडणार आहे नाही. हां, खरंच अतिशय अडचण असेल, तुमच्याशिवाय ते काम भागत नसेल तर आवर्जून जावा. ओके, तुमचं व्हॅल्यू वेळेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तिथं जावा, ते काम करून या. ओके, नाहीतर वेळेला महत्त्व द्या, प्रिपरेशन करा आणि अभ्यास करा आणि परीक्षा पास व्हा. आणि ह्या 55 दिवसामध्ये ना तुमच्यासोबत पेपर 1 आणि पेपर 2चा सिलेबस घ्या आणि सिलेबस एकदम व्यवस्थित हँडरायटिंगमध्ये लिहा, कलर पेनने लिहा, पेपर 1चा आणि पेपर 2चा. दररोज 5 मिनिट ते वाचन करा. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, फक्त पाठीमागील 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर 1 आणि पेपर 2, 3 पेपर 1चा 3, पेपर 2चा 3, 6 क्वेश्चन पेपर घेऊन सगळं क्वेश्चन पेपर वहीत लिहा. सर पॅसेज लिहिल्यानंतर काय फायदा होणार आहे, गणित लिहिल्यानंतर काय फायदा होणार आहे का सर, फक्त लिहायला सांगू नका. नाही, ते नाही सोडलं तरी जे लिखाणाचं महत्त्वाचं काम असतो ते तरी पॉईंट्स तुम्ही लिहून काढा एकदा. कारण लिहिल्यामुळं तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकातील आतलं भाग काय आहे, प्रश्नपत्रिकांची क्वालिटी तुम्हाला समजतो, प्रश्नांची दर्जा समजतो, प्रश्न किती डिफिकल्ट आहे का इझी आहे, सिंपल प्रश्न आहे, किती सिंपल प्रश्न आहेत, किती हार्ड प्रश्न आहे, किती मोस्ट डिफिकल्ट आहे, किती मेंदू म्हणजे आठवण मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे, किती क्लिष्ट प्रश्न आहे, सिलेबस आधार आहे का, हे सगळं थोडं ॲनालिसिस करा. म्हणजे 3 वर्षांचे ॲनालिसिस केल्यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळतो, प्रश्नपत्रिकांची क्वालिटी कळतो. आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत स्टडी मटेरियल जे कंटेंट आहे ना, कंटेंट कमी घ्या, जास्त कंटेंट वाचन करत बसू नका. लिमिट, जेवढं लिमिट होईल तेवढं लिमिट. आता तुमच्या घरात जेवढं काही मोठमोठं पुस्तक असेल तर त्याला बाजूला ठेवा, कारण वेळ कमी आहे ना. फक्त पुस्तक वाचन करत बसू नका मोठमोठे. हे बघा, पुस्तक चांगलं नाही म्हणून ते वाचन करू नका असं म्हणत नाही. प्रत्येक गुरुजनांचं पुस्तक घेऊन तुम्ही वाचन करत राहिलं तर कसं होणार आहे. एक बघा, हे नेटसाठी मी लिहिलेलं एक छोटीशी पुस्तक आहे इंग्लिश मिडियममधला. हार्डली किती हो, 120-130 पानांचा हा पुस्तक आहे. मग मला सांगा, इंग्लिश मिडियममधलं हा पुस्तक प्रत्येक चॅप्टर 3-3, 4-4 पेजेस आहे. आता रिसर्च जर पाहिलं, रिसर्चचे टॉपिक बघा, 1 पेज, 2 पेज, 3 पेज, 4 पेज, 4 पेजेस आहे. तसं इंग्लिशमध्ये नोटबुकमध्ये लिहा. 4 पेजेस लिहायला तुम्हाला 1 तास वेळ जातो. 1 तासात 4 पेजेस सगळं लिहिणं होईल. आणि 4 पेज लिहिल्यानंतर इंग्लिशमध्ये लिहा. आणि लिहिल्यानंतर तुमच्यासोबत हा मराठी मीडियमचं पुस्तक असतो. या मराठी मीडियममधलं 4 पेजेस रिसर्चचे वाचन करा, एकदा सगळं व्यवस्थित वाचन करा 4 पेजेस. आणि नंतर तेवढं 4 पेजेस इंग्लिशमधून लिहून काढा कलर पेनले, महत्त्वाचे शब्द कलर पेन लिहा. आणि लिहिल्यानंतर या चॅप्टरशी रिलेटेड जेवढं ह्यापूर्वी मी व्हिडिओ तयार केलं होतं ते सगळं व्हिडिओ एकदा मराठीमधून व्यवस्थित पहा. आणि त्यानंतर आता मी महत्त्वाचे कन्सेप्ट प्रत्येक चॅप्टरवरून 200 कन्सेप्ट सांगतो, तेवढं कन्सेप्ट नोटबुकमध्ये लिहा आणि तेवढं वाचन करा. मॅक्झिमम मी तुम्हाला मदत करण्याचे प्रयत्न करतो. जेवढा माझा अनुभव आहे तेवढा अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ಸಂಗೀತ ಒಂದೆರಡು ಮಾತಾಡ್ಬೇಡ ಸಂಗೀತ, ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡೋದು ಕಮ್ಮಿ ಮಾಡೋದು ಸ್ವಲ್ಪ. म्हणजे जेवढं मी सांगतो ना माहिती, तेवढंच नोटबुकमध्ये लिहिणे हा महत्त्वाचा आहे. आणि हे
प्रश्न हे थेअरी लिहिल्यानंतर पुन्हा या इंग्लिश मिडियममधलं जे क्वेश्चन्स आहे त्या रिसर्चच्या टॉपिकबरोबर सगळं 500 प्रश्न एकदा वाचन करा. आणि त्याच्यानंतर मराठी पहिल्यांदा मराठी मीडियममधला हा पुस्तक 4 पेजेस, त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर हे क्वेश्चन बँक. हे लिमिटेड म्हणतो मी, लिमिटेड. ओके, माझंच का घ्या, इतरांचं घेऊ नका असं नाही. इतरांचं घ्या किंवा जर तुम्ही माझं घेतलं तर मी काय केलं माहिती आहे का, माझ्या पुस्तकामधून नोट्स काढू नका तुम्ही. ऑलरेडी हे माझं पुस्तक नाही, हे माझं नोट्स आहे. मी वेगवेगळे पुस्तक वेगवेगळे विद्यापीठातील सगळं रेफरन्स घेऊन परीक्षा देऊन त्या परीक्षातील प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करून त्याच्या आधारे गुगलमध्ये सर्च करून माहिती घेऊन ह्या पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे. मग ऑलरेडी हे रेडी आहे. रेडी असलेलं मटेरियल फक्त वाचन करायचं आपल्याला. एकदा वाचन, दुसऱ्यांदा वाचन, तिसऱ्यांदा वाचन, चौथ्यांदा ॲटोमॅटिकली रिव्हिजन होतो, 5व्यांदा रिव्हिजन होतो. जेवढं रिव्हिजन होईल तेवढं तुमच्या लक्षात राहतो बघा. कारण 3-3 पेजेस लक्षात राहायला काहीही अडचण नाही. तुमचं मेंदू चांगलंच आहे. फक्त योग्य ट्रॅकवर योग्य मटेरियल आणि वाचन आणि मनन आणि चिंतन आणि रिव्हिजन हे जर केलो आपण परीक्षा पास होतो. आणि कंटेंट जे काय व्हिडिओ आहे ना, माझं व्हिडिओ बघा किंवा इतर गुरुजनांचा व्हिडिओ बघा. एकदा व्हिडिओ बघायचं कारण काय माहिती आहे का, कन्सेप्ट क्लॅरिटी करून घेण्यासाठी. म्हणजे आम्ही एक अप्रोच सांगत असतो व्हिडिओमध्ये. आता इंग्लिश मिडियममध्ये व्हिडिओ सांगणारे भरपूर गुरुजन असतात. ओके, एकदा त्यांचं पण आहे, दुसऱ्यांचं पण आहे, ह्यांचं पण आहे, पुन्हा माझं पण आहे. आणि कम्पेअर करत बसू नका, हे सर असं सांगतात, त्याने असं सांगतात. नाही, कारण इथं कम्पेअर करायची गरज नाही. फक्त विषय समजून घ्या काय सांगतात म्हणून. कारण एकदा एक फॉलोअप करत घेतलं ना, मग ॲटोमॅटिकली तुम्हाला वाढतो. काय सगळं फालतू व्हिडिओ करायला लागलं आहे, कशाला करा. काही लोक मला म्हणजे निगेटिव्ह मेसेज पण पाठवतात, लई निगेटिव्ह. म्हणजे मला राग येतो, परंतु आता काय बोलावं. ठीक आहे, त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचा दृष्टिकोन निगेटिव्ह करत राहिलं तर माझं एकच त्यांना प्रत्युत्तर, मी ब्लॉक करून घेतो. चला, मीही ब्लॉक आणि तुम्ही पण ब्लॉक. कशाला तुमच्यासोबत भांडण करायचं बसायचं आहे. तुम्ही काय माझं शेत घेतलं की मी तुमचं शेत घेतलो. उगं काही लोक आहे ना ते करत असतात, ते मानसिकदृष्ट्या आम्हाला पण त्रास देतात. असो, ते सगळं आपण फॉरगेट करू. कारण गेल्या महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये जेवढं मी प्रामाणिकपणा सांगण्याचा प्रयत्न केलो त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेत. म्हणून जेव्हा आपलं शिवहरा सर मला प्रामाणिकपणाने फोन करून रडत सांगितल्यामुळं मला किती आनंद झाला. आमचे आदरणीय राठोड सर यवतमाळवरून बोललेत, आमचे गणेश कुसमुडे साहेब अहमदनगरवरून. सारी म्हटलं आपले आदरणीय गणेश सर म्हणाले, सर अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त व्हिडिओ करत राहा. हे बघा, आम्हाला सगळं समजतात कंटेंट म्हणजे काय कोण कसं, म्हणून तुम्ही कोणाचाही शब्दावरून खचू नका, तुम्ही व्हिडिओ करत राहा. आणि किती चांगलं प्रामाणिक मला बोलतात, जेवढं वेळ मिळेल तेवढं तुम्ही करा. असं बोलल्यानंतर आम्हाला पण आनंद वाटतो. हो, मी पण मॅक्झिमम वेळ देण्याचा प्रयत्न करतो व्यवस्थित. बरं, व्यवस्थित हे पुस्तक वाचन करा. म्हणजे कंटेंट घ्या, माझं किंवा कोणाचं आहे, मी माझंच असं म्हणत नाही, पण एखादं घेतलं ना त्याच्यावरती थोडं लक्ष द्या व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट, जे आता वेळ 55 दिवस आहे ना, पूर्ण 1 दिवस, 1 तास, 1 मिनिट, 1 सेकंद असं महत्त्वाचं आहे असं समजून तुम्ही त्या वेळेचा वापर करून घ्या. ओके, कितीतरी चांगलं विद्यार्थी मला फोन करतात, पण फोनवर बोलता येत नाही म्हणजे वेळेचं अडचण असल्यामुळं. आणि त्यामुळं तुम्ही असं करू नका. व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हा नेटचा एक्झाम आहे. एक ठरवा की नेट पेपर सोपंच असतो. मी अगोदर इंग्लिश मिडियममध्येच व्हिडिओ करतो, कारण इंग्लिश करून पुन्हा मराठी करून पुन्हा कन्नड करणं थोडं अवघड वाटतो मला. इंग्लिश मिडियममध्ये सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. खरंच काहीच समजत नाही सर, मला खूप डिफिकल्ट वाटतो, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करा. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला माझ्या नंबरवरती 7397847907 ह्याच्यावरती मेसेज करा. मी त्याच्यावर अंदाज घेऊन मी मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि हे आमची पुस्तक मिळवण्याचे हे नंबर आहे 8263016448 ह्या नंबरवरती फोन करा. ओके, आम्ही माहिती देऊ. थँक्यू सो मच. नमस्कार. जय महाराष्ट्र.